कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही मुलगी कारणीभूत आहे या सगळ्याला, हिच्यामुळे घडतंय हे सगळं। तिला बघितलं तेव्हा ती माझ्या डोक्यात गेली आणि माझ्या सारंगच्या आयुष्यात जेव्हा हिची सावली पडली ना, तेव्हा त्याच्या आयुष्यात सगळं चुकीचंच घडायला लागलं, सगळं वाईट घडायला लागलं हिच्यामुळे। याच्या आसपास यायची सुद्धा लायकी नाहीये तुझी। तिलोत्तमा, यात तिची काही चूक नाहीये। हिची चूक आहे, सगळी चूक हिची आहे। नाही, मी तर म्हणेन चूक हिच्या आई वडिलांची। या अशा मुलीला जन्माला घातलं त्याने। नाही, मला वाटायचं गरीब आहे गरीब आहे, पण ही कसली गरीब, पैशासाठी चाललंय सगळं। आणि मी तुम्हाला सांगते, पैशासाठी हिचा वापर केला हिच्या आई वडिलांनी। तिलोत्तमा, प्लीज असं बोलू नकोस। मी बोलणार का नाही बोलायचं मी? यांना करायला लाज नाही वाटत आणि आपण बोलायचं सुद्धा नाही? हा नाही, यांचे धंदे माहिती आहेत मला। या अशा मुली कशा असतात माहितीये? एखादा श्रीमंत पोरगा शोधायचा, त्याला आपल्या जाळ्यात खेचायचं, त्याला नादी लावायचं आणि पैसे उकळायचे त्याच्याकडून। हेच करतात हे लोक, माहितीये ना मला। अगं तिलोत्तमा, आम्ही सांगतोय ना तुला, सावली तशी मुलगी नाहीये। तुम्ही नाही मला सांगायची कशी आहे, मला माहिती आहे ही कशी आहे ते। आणि ही कशी आहे ते ओळखण्यासाठी ज्योतिषाची गरज नसते, हिला बघूनच कळतं किती वाईट आहे ही मुलगी। आणि तुम्ही हो, तुम्हाला सुद्धा कळत नाही आपलं स्टेटस काय आहे, आपण कुठल्या व्यवसायात आहोत। तिलोत्तमाच्या घरात राहायची हिची लायकी आहे? माझ्या घरात फक्त आणि फक्त सौंदर्यच वास्तव्य करू शकतं। आणि म्हणून मी म्हणते, माझ्या घरात आणि सारंगच्या आयुष्यात ही मुलगी मला अजिबात नकोय। तिलोत्तमा, ऐक माझं, जे झालं ते झालं, विसर आता। बस बस झालं, खूप झालं। आता कोणीही काहीही बोलायचं नाही। मी हे लग्न मान्य करत नाही आणि या मुलीने माझ्या घरात अजिबात राहायचं नाही। माझं हे डिसिजन फायनल आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।